संयुक्तपणे अभिवादन सभा पाहाय आयोजित केली है। या महामानव हा जे विचार येता या महामानव ज्या कारणासाठी जगी गया लढी गया तो इतिहास आज आपे समाजाल आखलो जाई नाही किंवा लिखित स्वरूपात आपे उभं मानलो जाई नाही। आपे आदिवासी ज्या क्रांतीवीर येता ह्या जो इतिहास घडव्या आपे समाजाल त्या लीन चाल्या या जल जंगल जमिनी जो अधिकार आपा या देशा मूळ मालक येता या देशा रहिवासी येता या जंगला आपे मालक येता ई जी इतिहास है ओ जो अधिकार है ओ अधिकार अपावरे पेशकी लेना हाते सरकार अनेक प्रकारचं कूटनीती ही रबी राहिला होता। आज आपण मोबाईल हा मिळता रे टीव्ही ही मिळता टीव्ही तर काही देखाडे नाही कारण की जे काही वळवी सर क्या अख्खे चॅनल जे आहेत ते चॅनल अख्खे भांडवलदार आहेत ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या अंदानी अंबानी खंदानी रामदेव बाबा ज्या ज्या मोठमोठ्या उद्योगपती येतात त्या उद्योगपती या अख्खे टीव्ही चॅनल आहे ये वेचात ते लिहिलेत राहतात आणि तो काही जो बातम्या आहेत त्या बातम्या फक्त या हे काय या लाख्या ये त्या हे काय आख्या ओ त्या गाडीत आहे तो त्या गाडीत आहे नेते जे आहेत सध्या सरकारामध्ये त्या एकमेकाला गाडी देता शेतकरी हा गाडी देता आदिवासी हा गाडी देता तीन देखल लंज आहे आणि कुये कोला लुट्या कुये कोला वाट्या कोला भ्रष्टाचार कयो त्या एकमेका भांडा फोड्याक होता परंतु जे खरो इतिहास आहे जो खरी परिस्थिती आहे आपे ती परिस्थिती कदो मांडा या चॅनेल वाला नाही था। आज छत्तीसगड असेल किंवा गडचिरोली असेल या पालकमंत्री या देवेंद्र फडणवीस आजच्या जे मुख्यमंत्री येतात त्या ज्या देहापासून पालकमंत्री थांबला त्या देहापासून गडचिरोली आदिवासी नक्षलवादी आखीन माना चालू होता त्या देहापासून ता जी खनिज आहे जी कोळसा आहे जे त्या दोघाला होना चांदी काय है धातू येता लोखंड आहे ती जंगल आखो भांडवलदाराला वेचना काम या फडणवीस साहेब आहे या बीजेपी आणि त्या घड्याळवाळा अजित आणि तो धनुष्यबाळ बाणवाळ आपे काय शिंदे आणि कमळ या तिन्ही मिळून ही आखो आदिवासी जंगल ही वेचना कामे चालू जाईल आहे। आज आदिवासी जे हक्क आहे आज आदिवासी ज्या अधिकार येतात त्या अधिकार अंमलबजावणी न करता आपले आदिवासी वन हक्क कायदा 2006 अधिनियम 2008 आणि सुधारित अधिनियम 2012 या कायद्याला आम्ही 17-18 वर्ष राहिना परंतु या कायदा अंमलबजावणी नाही ठातूर मातूर प्रमाणपत्र दिले नाही आम्ही त्या प्रमाणपत्रानंतर आपली जी लढाई आहे की 7-12 मिळत होते त्या 7-12 देणे सुद्धा कायदा बोलवी टाकी देणं आम्ही 2019 में ये मोदी सरकार आहे एक अनुसूचित जे म्हणजे एक कायदा बदलीन बिजो एक फॉरेस्ट वाला कायदा लिहिना की आदिवासीला 7-12 देणं नाही आदिवासीला ठातूर मातूर फक्त प्रमाणपत्र देणं एक कागद देणं आणि त्या कागदा फक्त आखदा तुम्हाला जमीन कशी का गधे आम्हाला वाट्या की तुम्ही या दरते या जमिनी नीचे खनिज आहे कोळसा आहे सोनं चांदी आहे किंवा धातू आहे किंवा एखादी कंपनी वाला अंदानी अंबानी आहे किंवा एक उद्योगपती क्या की जंगल मध्ये पोटी गोईल आहे या जंगलामध्ये ही कंपनी लिहिण आहे लगेच ती सरकार ती फॉरेस्ट वाला अपावर पेसकिले आणि ती जंगल ती जमीन त्या देणं या पद्धती आज वातावरण निर्माण झालेलं आहे। आज आपे आज जास्त लांब न जाता आज आपे एरियम ज्या देवेंद्र फडणवीस साहेबा मंत्रालयम ओ जो महसूल मंत्री है बावनकुळे कोले नाही पण बावनकुळे हा तो बावनकुळा त्या काय आख्या ते आदिवासीच्या जमिनी आहे ज्या आदिवासी पडित जमिनी है त्या किंवा आदिवासीच्या जमिनी है ते जमिनी है में कंपनी आपण उभा कोण आहे उद्योगपती देना है आदिवासी बाबतीत जो एक कायदो है का तो कायद्याद्वारे आदिवासी जमिनी इतर जाती लेता नाही है इतर समाजात वेचता नाही है तर या मामा सुधारणा होता आणि आदिवासी जमिनी या भाडे तत्व आहे आम्ही तुम्हाला मान देता मागी देता म्हणजे आपले आदिवासी बाबतीत आपले जमिनी जी संरक्षण नाही आहे आपले आदिवासी जमिनी बिजा लेता नाही आपले बिजा समाजाल तो कायदो बदलेन आपे जमिनी भाडे तत्व कंपनी एक कायदा बदली टाकी देणं आणि त्या देहे ओ कायदा बदलून घोषित करूया त्या देहापासून तुम्हाला आपल्या नुसत्या हेलिकॉप्टर विमाने फिरते हो रात्री ह्या खाटली जे आहे चलो
दिवा लागलाच आहे. त्याच्यानंतर अख्ख्या तेलंगणा असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरातामध्ये असेल, ह्या अख्ख्या कंपन्या ज्या ठेकेदार या होता त्या अख्खा आपल्या एरिया मिरविला होता. हे जे दवण्यापाडा आणि त्याच्यानंतर कामत आपण या दापूर आहे जो धबधबा पड आहे तो धबधबा ता वीज निर्माण करणार आहे. आपल्याला एका आखल्याचा आम्ही या खोकचा डेंबा तुम्हाला जे लिखिला आणि तुम्हा मा बदल तक्रार बी कोणता तरी की आर्थिक गाव आहे का की चुकीचा आहे का खोटा आहे. आज तुम्हाला लिखिला येत्या 5 ते 10 वर्षात खोकचा डेंबा पायी बोरपाडा डेंबा पायी ही दापूर या ठिकाणी बेन डॅम बांधणार आहेत. आणि त्या बेन डॅम यो ठिकाणी साईटेल चिचिला या साईटेल एकाने बोरपाडा या साईटेल आणि 20 मे मोठो टोरबो ठेवणार आहे, मोठो जनरेटर ठेवणार आहेत. आणि तो जनरेटर म्हणे लाय होते जो धबधबा पड आहे त्या धबधबा पायी पडणार आहे या बेनी डॅम म्हणे खोकसा डॅम आणि बोरपाडा डेंबा पायी त्या बेन डॅम बांधणार आहेत. त्या बेन डॅम पायी पडेल तो इकडा होणार आहे. मारे या जो मेघा इंजिनियर नावा कंपनी आहे त्यामध्ये अहमदाबाद इंजिनियर आहे पुल्ला रेड्डी म्हणून आणि साक्री तालुका मध्ये काकुस्ते म्हणून एक त्या ठेकेदार आहे ते कंपनी. मा ही खूप प्रयत्न करूया त्या मन अमिषदासाठी प्रयत्न करूया मला धमक्या देल्या मा ही आखो रेकॉर्डिंग आहे माल आखे तो लाईफ सेटलमेंट केला आखे जिंदगी तुझे पैसा देखील नाही या पद्धती के तो जिंदगी उतराविले. परंतु या खोकचा त्याच्यानंतर दापुरा जो प्रोजेक्ट हे काम होता या प्रोजेक्ट आम्हाला काम करा दे त्याल माय आख्या आम्हाला सत्य शोधक हे लाल बावटा आहे कोल्हाबी आमिष देखा तुम्हाला आम्हाला माहित खाते चाले. परंतु आम्ही आदिवासी जमिनीत तुम्हाला आम्हाला घुसा देणार नाही. त्या प्रयत्न कोय 3-4दा मोजणी सुद्धा कोय आपे सुरेश ने कामता माने त्या ने बाये हागा उसका मुड्या बॅन 3 थोडे ते गुजरात वाहल तो ते नाठ्या. त्याच्यानंतर मा पसारी लाग्या. त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर मॅडम असेल तहसीलदार असेल त्याच्यानंतर मंत्रालयापर्यंत मुद्दा पोहोचल्या की आम्ही आदिवासी आम्ही या कंपन्या ही राहिल्या आहेत या काही वर्चस्व लागत होते काही लागत होते. परंतु त्या देवेंद्र फडणवीस ही करार कलो है मग ती बातमी आहे तुम्हाला कागद असतील ते तुम्हाला व्हॉट्सअप दे बातमी में 16,500 कोटी में ओ डोगो आखो वेची खाई गेला होता. मग कलेक्टर मॅडम आल होत्या की मॅडम हे जो म्हणजे बेकायदेशीरपणे आम्ही आदिवासी जमिनी जंगलम या कंपनी वाला सर्वे होता आम्ही आदिवासी जमिनी घुसी राहिला आहे इका परवानगी काय. कलेक्टर मॅडम ठाकीत गई असं कसं काय म्हणे कसं काय येणार कोण आहेत मला नंबर द्या आम्ही हंबरोज म्हणजे आम्ही अरे कामदा सरपंच बी येतो आणि आम्ही अख्खी टोळी आती कामता माने दापुरा माने बोरपाडा लोक बी आता त्या हंबरोज ते फोन करूया त्या कंपनीवर हाल की तुम्ही असं कसं काय बेकायदेशीरपणे जमिनीत घुसतात आणि सर्वे करतात. पाहिजे त्याच्यानंतर त्या काही बोलणं जाय काय जाया काही मालूम नाही. त्याच्यानंतर मॅडम आखे की मी बघते बरं काय येते त्याच्यानंतर काय जाया परत ये ना आणि मा हे ऑफिसावर 3दा चक्र मार्या माहिती त्याला स्पष्ट टाकलं तुम्ही सोबत सुद्धा राहणार आहे या नवापूर तलाठी चावडी आहे ना ती कोर्ट हंबूर चावडी येता ताई नाख्या कामा वीज वितरण अधिकारी येता आरटी गावीत को त्याला मला भेटणं आहे या बिचारा भोळा ताने तो एक शिपाई आपे या एरिया आहे तो आख्या माया ऑफिस ते क्या त्याला लिहिदा होय लिये ना त्याला माया आख्या या सबडा नाही माने ना आता या तू कहा लिहि ना त्या मुया वाखला माय त्याच्यानंतर दाखव मी तुम्हाला येणारच मग तुम्ही काय ही या प्रोजेक्ट राबवणार आहेत मग त्या तुम्ही रिपोर्ट द्या त्याच्यानंतर शेतकरी हाला होते ही काय कोण ते त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर दे तोपर्यंत तुम्ही आम्ही जमिनीत दखल येणं नाही. त्यावेळेस त्या रिपोर्ट देणं त्या रिपोर्ट आम्हाला गंभीर बाब आहे त्या का खतरनाक आहे माये त्या लाख्या साहेब हे आदिवासी हा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार तुम्हाला घुसता नाही आहे. ग्रामसभेला अधिकार येतात पैसा कायदा आहे अनुसूची 25 आहे तुम्हाला कशा पद्धतीत तुम्हाला सर्वे होता त्या जी आख्या ते कठीण आहे खूप धक्केदायक आहे. त्या काय आख्या ग्रामसभा कायच नाही तुम्ही ग्रामसभा आम्ही अस्तित्व संपी गेला आहे म्हटलं तर आमच्या ग्रामसभेचं अस्तित्व संपलं असेल. मग कलेक्टर मॅडम आहे फॉरेस्टवाले इथले याने तुम्ही विचारले असेल परवानगी घेतली असेल काहीच गरज नाही. कलेक्टरला गरज नाही फॉरेस्टवाला हा गरज नाही कदाच गरज नाही. आम्हाला डायरेक्ट मोदी सरकार आहे ना केंद्र सरकारने परवानगी मिळेल आम्हाला जी जमीन आखजे ती जमीन आम्हाला देणं अधिकार हे सरकारने दिलेला आहे. तुम्हाला कोल्हाबी दबाव टाका तुम्हाला कोल्हाबी विरोध करा एक दी आम्हाला पोलीस बंदोबस्त लिहिन
हे प्रकल्प उभा होणार असा आखू या तुम्हा या देखील आहो तुम्हा गळी बारका तुम्हा काय बिका या जोपर्यंत ही लाल बावटा आहे जोपर्यंत ही सत्य शोधक आहे तोपर्यंत नवापूर तालुका तुम्हाला आम्हा ही जमीन शिरकान द्यायचे नाही. त्याच्यानंतर ते आहे आम्ही वन जमीन जी आपे आहे ती वन जमीन सोरे कोणा सोड्या आणि आम्ही त्याच्यानंतर शेतकरी हाप कुद्या शेतकरी आपे महसुली जमीन खाजगी जागा ह्या कुद्या आणि त्या सर्वे करा निघ्या त्यावेळेस त्या शेतकरी आम्हाला नाख्या काय हे ही अडचण येली आहे तुम्हाला कैसे आखो या ऑफिसाव्या म्हणजे नोटीस न देता कोई प्रकारचे नोटीस न देता तहसीलदार ता चर्चा राहत है का तुम्हाला ही या कंपनी वाला येला है याला पाहिजे जमीन देना है तुम्हाला काय तो ही नाखा म्हणजे कोह्याच पद्धती के पूर्व सूचना नाही नोटीस नाही काहीच नाही परस्परता हादना आणि जमीनदारासाठी भाग पडणार म्हणजे अख्खा सरकारी यंत्रणा ही बीजेपी सरकार या भांडवलदार हा गुलाम एक गोयली होते आणि आपल्या आदिवासी हा जमिनी पेसकुरासाठी प्रयत्न करेले त्याला माझ्या मग ऑफिस या बिलकुल तहसीलदार ही जाईना नाही तहसीलदार ही तुम्हाला जाईन नाही त्याच्यानंतर जी काय ते आपण देखील आहो त्याच्यानंतर त्या पाशी माही येणं आहे ना काय आम्हाला शेतकरी हा 30,000 देत हा आणि बोर कोरांदा आम्हाला बोर कोरांदा जर आम्हाला माझा मी काय आहे ती नाही समजा या त्याच्यानंतर त्याला बोर बी लहान आणि पैसा बी आम्हाला होत जाय म्हणजे तुम्हाला डेम बांधणं आता तुम्हाला पात्र्या फात्र्यात आली निर्माण लाईट निर्माण करासाठी तुम्हाला बोर कोई नंतर मी काय करा प्रोजेक्ट तुम्ही बिजो है ना प्रोजेक्ट काय येतो हे लहा किताब धबधबा पाई पडणं आहे या बेनी देवामध्ये पायली जाईन आहे नंतर बाकी जागा वाखा पात्र्या फात्रा आहेत लाईट निर्माण रवली आहे तुम्हाला जमिनी बोर कोणे काही गरज आहे ते मुख्य उद्देश ते हा माझा खनिज आपल्या दर काय डोगलाम ती चेक करासाठी शेतकरी हाल आमिष देखाडना आणि बोर कोणा आणि त्याच्यानंतर त्या पोलीस बंदोबस्त लीन आपल्या जमिनी हिसकवासाठी प्रयत्न करणार आहेत यामुळे एकजूट महत्व आहे एकजूट राजकारण विरहित आम्हाला नेहमी लागतं हा राजकारण तुम्हाला बेंद हा पुरता का ज्या त्या पक्ष प्रिय आहे परंतु आपल्या आदिवासी समाज ज्या ज्यावेळेस संकट ये ज्या ज्यावेळेस अडचण निर्माण उभी त्यावेळेस आपण अखा एकजूट आहे नो है जे की या तंट्या मामा बिरसा मुंडा खाजा नाही याय त्या काळात इंग्रज लोकांनी खोदडी काढ्या त्यावेळेस जर हे एकजूट नाही होते त्यावेळेस या इंग्रज जाता नाही ओ इतिहास आहे की या देशा या इंग्रज हाल खोदुडणारा जर एरे तर तो आदिवासी येता तंट्या मामा बिरसा मुंडा इतिहास आहे की अखा राजा राजवाडा राय गोया अखा बमण्या राय गोया अखा ज्या मुसलमान राजा त्या राय गोया परंतु शेवटपर्यंत आदिवासी आहे टक्कर त्यांनी लढता रया आणि आदिवासींना आम्हाला खोदड्या ओ इतिहास त्याने घेतवलं तर तो इतिहास या टंट्या मामा बिरसा मुंडा खाजा नाही का ही आपण नेहमी आपण हृदयाम ठेवणं आहे आपे पहाल ती आखदा आहे की आपे जमिनी आज आपण जमिनी आपण बघायत को आज क्षेत्र आहे आज आपण होई सरापा लाख्यात आज मला काय भाव आहे ही जाणून बुजून आपे शेतकरी हा लुटना जाणून बुजून आपे शेतकरी हा नरा हराम कोणा जाणून बुजून शेतकऱ्याला के भाग पडना की आम्ही आपे शेतीत काहीच नाही हा आज आपे मला काहीच भाव नाही राहिलो आहे यापेक्षा ही भाडे पटाव मागताना 80,000 देणार आहेत 1 लाख रुपये देणार आहेत हे काही बी नाही माल बी नाही निघे त्यापेक्षा आपण ह्या देताना ही जाणून बुजून सरकार मला भाव देणू नाही आम्ही आपे पूर्ण देशात जा आदिवासी येता ता ही हालत आहे छत्तीसगढ़ राजस्थान 5 रुपये 100 रुपये डोळ्याली रोवला आहे मोठा आंदोलन शेतकरी हे उभं कोला आहे आपे जर आपण आंदोलन कोया याला लाल बावटाळा आहे तारा काय करा नाही ना लाल बावटाळा फक्त लाल बावटा हाती नाही अख्खा शेतकरी हा प्रश्न हाती लढ आहे त्यामुळे लाल बावटा असेल किंवा काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल कुणीही आपल्या आदिवासी नेता आहे जर शेतकरी हा बाप्पे आवाज उठवत बठाय आपण एकजूट जर या तर नक्कीच येणारा द्याम आपले जमिनी व्यवस्था हो ही जी जंगल आम्ही फॉरेस्ट खाताय विची खाई गोयला आहे या जंगल सुद्धा आपण वाचाडू हो नर येणारी पिढी ही येणारी पिढी आपण भिकारी बोलणारी आणि भिकारी बोलणारी देखा पहिला आपण तिना गाडी दो दे गुजरात जाजे ती वेळ आपण येणारी आहे ही वेळ या ना जो जे यासाठी आपण सावध येणार आहे आणि या मना आपण फुट पडासाठी जे काही वळी सरे कोळे आख्या की आपण धर्म भांडे लावी राहिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी राज्य घटना देखील त्या मनुस्मृती देशात आली आहे
ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी राज्य घटना लिखली त्या राज्य घटनानुसार ही देश चाले है, परंतु ही राज्य घटना पायदुळी चढवणं काम ही बीजेपी सरकार या भांडवलदार करेला होता. ही राज्य घटना ही लोकशाही आपल्याला वाचवणं होती. ही जर लोकशाही वाचवी राज्य घटना वाचे तर आपल्याला अधिकार मिळे, नाहीतर आपल्याला अधिकार नाही मिळे. आज कालचं ताजं उदाहरण तुम्हाला याको हाय. आम्ही करंजी गावा होळीसराख्या आम्ही स्मशानभूमी में येणे पालघर आहे ना, काही धर्मांध शक्ती वाई RSS वाला ये ना एक म्हातारी देवा गोगोई ते महानाही जाईन व्हिडिओ तयार करत हा आणि तो फेसबुक यूट्यूब व्हॉट्सअपवर टाकत हा की ओ राजेंद्र गावी पालघरा माने येन करंजी पैसा पुरवे ओ नवापूर तालुका पैसा पुरवे ख्रिश्चन लोकांना ओज मिशनरी है ओज ख्रिश्चन धर्म वाढवी राहिलो है. आखीन आम्ही गावा महानहाम येन व्हिडिओ तयार कोइन आपे समाजाल बदनाम करत आहात. अरे तुम्ही संस्कृती तुम्हाला वाचवणं आहे तर भविष्य आख्या त्या पद्धतीत संस्कृती वाचवा पुढाकारला ना सत्यशोधक आणि